मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य बंटी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला, आपण ही ज्यावेळेला करार केला, करारानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी आता 2025 मध्येच झाली. आपण त्याला पैसे पहिल्या टप्प्यामध्ये 200 कोटी रुपये दिले, त्यातल्या पहिल्या 200 गाड्या आता या महिन्याभरामध्ये उपलब्ध होतील अशी परिस्थिती आहे. उरलेल्या गाड्या ज्या आहेत, कारण उपलब्ध तर आवश्यकता तर आहेच आहे, कारण पूर्वीची अवस्था अशी होती, ज्यावेळेला राज्यात 108 आली त्यावेळेला कन्सेप्ट नवीन होती, परंतु आता लोकांनाच सवय लागली, एवढी 108 चांगली आहे. परंतु दुर्दैवानं आता ह्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत की आता त्याची एकूणच एफिशियन्सी जी आहे ती खूपच 5-5, 6-6 लाख किलोमीटरचं रनिंग झालं, रिझल्ट मिळत नाही. मग काही काही तक्रारी येतात की ज्या गंभीर आहेत, एका बाजूला लोकप्रतिनिधी, दुसऱ्या बाजूला सगळ्या कंप्लेंट्स पेशंट्सकडून सुद्धा येत आहेत. त्यामुळे हे अजून लवकर सुरू होणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं पहिल्या टप्प्यातल्या 200 गाड्या ह्या महिन्याभरामध्ये शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तरी किंवा जानेवारीच्या फर्स्टमध्ये यायलाच पाहिजेत, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे. आणि उर्वरित ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा बजेटची उपलब्धता याच वेळा व्हायला पाहिजे होती. पहिला जी सुरुवात व्हायला पाहिजे त्याला उशीर झाल्यामुळे मार्चमध्ये इतर सगळ्या गाड्यांची सुद्धा उपलब्धता आम्ही करतो.